कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील कुरुंग गावाजवळील हऱ्याची वाडीमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. सुमारे 200 ते 250 लोकसंख्या असलेल्या या दुर्गम वाडीतील मुख्य विहिरीने तळ गाठला असून विहिरीभोवती बसवण्यात आलेल्या लोखंडी संरक्षक जाळीचे अवशेष थेट पाण्यात पडत आहेत. त्यामुळे उपलब्ध पाणी दूषित होण्याचा धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांना त्याच पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. विहीर आणि बोअरवेल हीच पाण्याची दोन प्रमुख साधने असली तरी विहिरीतील पाणी संपल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. बोअरवेल मधून पाणी काढण्यासाठी महिलांसह ग्रामस्थांना तासन तास श्रम करावे लागत आहेत. घरातील लहान मुले, वृद्ध नागरिक आणि महिलांना याचा सर्वाधिक फटका बसत असून उन्हाच्या तीव्र झळांमध्ये पाण्यासाठी रोजची धडपड करावी लागत आहे. 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेली पाणी पुरवठा योजना अद्याप अपूर्णच आहे. घरापर्यंत नळ टाकण्यात आले असले तरी पाण्याची टाकी आणि काही ठिकाणची पाईपलाईनची कामे रखडल्याने योजना कागदावरच राहिल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन गावातील तरुणांनी स्वतः पुढाकार घेत विहिरीतील गाळ, कचरा आणि लोखंडी जाळीचे अवशेष काढण्याची मोहीम सुरू केली आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची वाट पाहून थकलेल्या ग्रामस्थांनी अखेर श्रमदानातून पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. आम्हाला आश्वासन नको, पिण्यासाठी स्वच्छ पाणी हवे, अशी आर्त मागणी हऱ्याची वाडीतील ग्रामस्थांनी केली असून रखडलेल्या जलयोजनेबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.